जर आत्ताच सिझर नाही केलं तर आम्ही बाळाचीही आणि आईचीही खात्री देणार नाही। प्रश्न खूपदा विचारला गेलाय बरं का की तुला मुलगा हवा की मुलगी, तर की प्रेग्नन्सी मध्ये तू अंडी किंवा नॉनव्हेज वगैरे खातेस का, मासे खातेस का, कोणते यूट्यूब चॅनल पाहतेस। महिन्यापर्यंत मला खूप जास्त त्रास झालेला आहे, म्हणजे अक्षरशः झोपून राहत होते मी मध्ये। हाय हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर जेव्हा मी प्रेग्नन्सी विषयी रिव्हील केलं तर तेव्हापासून अक्षरशः कमेंटचा वर्षाव आहे आणि खूप सारे प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये, बरीच सारी उत्सुकता आहे आणि त्या अनुषंगाने खूपदा विचारलं जातं। तर त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर असं कमेंटमधून देणं शक्य होत नव्हतं, असं विचार केला की एक Q&A व्हिडिओज आपण घेऊन येऊ आणि ते सगळे प्रश्न मी बाजूला काढलेले आहेत तुमचे। हे एवढे प्रश्न आज आपण घेणार आहोत। हे मी कोल्हापूरमध्ये असताना काही प्रश्न काढले होते, काही इथं आल्यानंतर काढलेत आणि त्यानंतर मग ते करेन म्हणत होते व्हिडिओ, पण तो योगच जुळून येत नव्हता आणि घरात लहान मुलं आहेत तुम्हाला तर माहिती आहे। आज मी सकाळी नाश्ता केल्याबरोबर येऊन बसली आणि अजूनही मुलांना उठवलेलं नाहीये, म्हणजे चिकू, श्री आणि शौर्य तिघही झोपलेली आहेत। वहिनी म्हटलं तुमचा व्हिडिओ झालाच मग आपण त्यांना उठवू, कारण खूप मस्ती खूप दंगा करतात आणि मग ते प्रश्न तुमचे तसेच राहून जातात। दररोज मी म्हणते, पण आज ठरवलंच आहे की अगोदर हा व्हिडिओ करून घेऊ आणि नंतर बाकीची कामं। सो चला जास्त उशीर न करता आणि मुलं उठायच्या अगोदर लगेचच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर पहिला प्रश्न आहे, स्त्रीच्या वेळी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती की सिझर? माझं स्त्रीच्या वेळी सिझर झालेलं आहे आणि का? तर स्त्रीच्या वेळी बघा माझे 9 महिने 9 दिवस पूर्ण भरलेले आणि 10व्या दिवशी जाऊन आम्ही ॲडमिट झालो होतो। पोट दुखत नव्हतं अजिबात, कळा वगैरे काहीच जाणवत नव्हत्या आणि बाळाची हालचाल व्यवस्थित होती, सगळ्या गोष्टी छान होत्या। तिथं गेल्यानंतर पण डॉक्टरांनी चेकअप केला तर ते म्हटले की नॉर्मल डिलिव्हरी होते, काही टेन्शन नकोस घेऊ। मग जेव्हा त्यांनी ॲडमिट व्हायला सांगितलं, वाट पाहूनही कळाही येत नव्हतं, तर ते कळीचं इंजेक्शन वगैरे द्यायचं असं ठरलं आणि त्यांनी मला चेकअपसाठी आत घेतलं। तर त्यावेळी ते म्हटले की सडनली बाळाने पोटामध्ये शी केलेली आहे, जर आत्ताच सिझर नाही केलं तर आम्ही बाळाचीही आणि आईचीही खात्री देऊ शकत नाही, त्यामुळे मग तुम्ही डिसिजन घ्या, आता सिझरच करावं लागेल। सो असं म्हटल्यानंतर मग आपण हतबल होतो साहजिकच। नॅचरली तर कळा आल्याच नाहीत, परंतु कळा येण्यासाठीचं इंजेक्शन देण्याच्या अगोदरच सिझरसाठी घेतलं आणि सिझर झालं। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की उलटी, मळमळ, मॉर्निंग सिकनेस किंवा मग प्रेग्नन्सीमध्ये काही त्रास तुला होतो का, यापैकी कुठली गोष्ट जाणवते का? तर कसं आहे माहिती का, प्रत्येकाची प्रेग्नन्सी वेगळी असते आणि त्यामध्ये सुद्धा खूप सुदैवी असतात काही जण ज्यांना मॉर्निंग सिकनेस किंवा मळमळ होत नाही, उलटी होत नाही, एकदम ती स्मूथ चालते आणि 9 महिने 9 दिवस काही जणींची प्रेग्नन्सी खूप छान पद्धतीने पार पडते आणि काही जणींचं असं असतं की 9 महिन्यापर्यंत सुद्धा उलटीचा त्रास होतो। आता माझ्या चुलत भावाची सून आहे, तर तिचं असं होतं की तिला उलट्या व्हायच्या, उलटी होताना ते म्हणजे इतकं जास्त त्रास व्हायचा की पूर्ण म्हणजे 9 महिने तिला सारखं दवाखान्याच्या वाऱ्या आणि लास्टला तर ती 2-3 महिने दवाखान्यातच असायची, एवढा अशक्तपणा, काही खाल्लेलं शेवटापर्यंत पचायचं नाही। सो असंही असतं, म्हणजे ज्याच्या त्याच्या शरीरावरती आहे आणि प्रत्येक प्रेग्नन्सी वेगळी आहे। तर माझ्या बाबतीत विचाराल तर यावेळी मला 5 महिन्यापर्यंत उलटीचा वगैरे त्रास झाला, मॉर्निंग सिकनेस प्रचंड जाणवला, त्यानंतर मळमळ तर ऑब्व्हियसली होतच आणि खूप म्हणजे वेगळी फेज होती ती। आत्ता कुठेतरी अधूनमधून अचानक फोडणी वगैरे दिली किंवा एखादी भाजी माझ्या आवडीची नसेल तर त्यावेळी थोडंसं मला मळमळल्यासारखं होतं आणि क्वचित उलटी होते, पण 5 महिन्यापर्यंत मला खूप जास्त त्रास झालेला आहे, म्हणजे अक्षरशः झोपून राहत होते मी मध्ये तर एवढं की अगदी
अचानक कधीही झोप येते तुम्हाला, तर अशा बऱ्याच गोष्टी घडतात ज्या मी अनुभवल्यात. आता ते कंटिन्यू चालेल की नाही आपण सांगू शकत नाही, पण शक्यतो 5 महिन्यापर्यंत 3 महिन्यांपर्यंत उलटीचा त्रास काही जणांना होतो, पुन्हा थांबतो. तर माझा आता उलटीचा त्रास तितका जास्त राहिलेला नाही, क्वचितच होते उलटी. बाकी मॉर्निंग सिकनेस आणि विकनेस मात्र खूप जाणवतो. अचानकच खूप लो फील होतं, जसं मी खूपदा सांगितलं तुम्हाला. तर त्या गोष्टी होतात माझ्यासोबत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की प्रेग्नेन्सीमध्ये तू अंडी किंवा नॉनव्हेज वगैरे खातेस का, मासे खातेस का? खरं सांगू, माझं B12 खूप कमी होतं. जर तुम्ही 1 वर्षापूर्वीचे माझे व्हिडिओज पाहिले तर प्रचंड कमी, म्हणजे फक्त 25 एवढंच माझं B12 होतं. आणि त्यामुळे मग मला डॉक्टरांनी अगोदरपासूनच रिकमेंड केलेलं होतं की तुम्ही नॉनव्हेज खा, कारण की त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये B12 असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंडी तर डेली बेसिसवर 1 अंडं घ्यायचं असं ते होतं. आणि तेव्हा जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यावेळी सुद्धा डॉक्टरांनी म्हणजे माझं वजन चेक केलं आणि ते म्हटले की वजन खूप कमी आहे, अंडरवेट आहे, तर वेट गेन करण्याची गरज आहे. आणि पुढे त्यांना अपेक्षा होती की हळूहळू 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या महिन्यापर्यंत वाढेल. मग 4था महिना जरी लागला तरी वजन काही वाढत नव्हतं. त्यामुळे मग मला त्यांनी कंपल्सरी एक डाएट दिला, ज्यामध्ये त्यांनी मला नॉनव्हेज तर सांगितलेलं आहेच, पण मी ते जास्त आवडीने खात नाही. मला खावंसं असं तितकं वाटत नाही, पण कधी मूड झाला तर मी खाते. शिवाय अंडी पण मी खाते, दररोज 1 अंड असं खायचं. आता उन्हाळा असल्यामुळे मग मी त्यांना म्हटलं तर डॉक्टर म्हणले की 2 दिवसाला 1 अंड तरी घ्या, उष्णता असल्यामुळे. अदरवाईज डेली तुम्ही 1 अंड घेतलं पाहिजे. मासे मात्र मी अजून एकदाही खाल्लेले नाहीत. खायला हवेत खरं तर, परंतु यावेळेस मी कुठलीही रिस्क घेऊ इच्छित नव्हते, त्यामुळे मग मी ते थोडंसं स्किप केलेलं. बाकी जर तुम्ही कोणी प्रेग्नेंट असाल तर मी तरी असं म्हणेन की प्रत्येकीचं शरीर वेगळं आहे, शिवाय प्रेग्नेन्सी वेगळी आहे आणि हार्मोनल चेंजेस या त्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असू शकतात. प्रत्येकाच्या शरीराची रिक्वायरमेंट वेगळी असू शकते. त्यामुळे मग तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून तुमचा डाएट प्लॅन घ्या. त्यानंतर NT स्कॅन झालं का? तर हो, 3ऱ्या महिन्यामध्येच NT स्कॅन झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे की सिंगल बेबी आहे की ट्विन्स? तर सिंगलच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की प्रेग्नेन्सी विषयीच्या माहितीसाठी तू कोणते यूट्यूब चॅनल पाहतेस? तसे खूप सारे यूट्यूब चॅनल आहेत, पण त्यातलं मला सगळ्यात जास्त आवडणारं आणि मला काही जरी थोडंसं वाटलं की उत्सुकता या गोष्टीविषयी, त्या तर डॉक्टर सुप्रिया पुराणिक म्हणून आहेत, तर त्यांचं यूट्यूब चॅनल पाहते. खूप छान डिटेलमध्ये व्यवस्थित असं त्या स्पष्टीकरण देतात. अगदी कितीदाही त्यांना ऐकलं ना तर बोर अजिबात होत नाही, एवढं व्यवस्थित त्यांनी प्रेग्नेन्सीच्या प्रत्येक महिन्यावाईज सांगितलेलं आहे. मग त्यात डाएट असेल, कोणतं काय खावं काय नाही खावं यापासून बऱ्याच गोष्टी. तरीसुद्धा आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करणं सुद्धा गरजेचं असतं, पण आपल्याला जर माहितीच हवी असेल तर त्यांचं चॅनल छान आहे. त्याशिवाय माय दुजा म्हणून एक चॅनल आहे, तर ते पण मी पाहते. शिवाय बालाजी तांब्यांचं आयुर्वेदिक याच्याविषयीचं एक चॅनल आहे, तर ते पण मी पाहते. असे 2-3 चॅनल्स आहेत जे मला पाहायला आवडतात आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर अशी माहितीसुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. तर यापुढचा प्रश्न असा आहे की तुझी चिडचिड होते का? तर उत्तर असं आहे, आता जर हे असते ना तर त्यांनी खूप छान एक्सप्लेन केलं असतं, कारण प्रेग्नेन्सी म्हणलं की मूड स्विंग्स या गोष्टी आल्याच आणि आपल्या घरच्यांना आपल्यापेक्षा या गोष्टीचा खूप त्रास होतो. तर हो, माझी खूप चिडचिड होते आणि अचानकच म्हणजे खूप जास्त जिथं रिॲक्ट होण्याची गरज नाही तिथे आपण रिॲक्ट होतो आणि परत असं वाटतं की एवढं काय झालेलं, काहीच नव्हतं ना या गोष्टीमध्ये, इतकं काय विशेष होतं की आपण इतके चिडलोत. तर नंतर जाणीव होते त्याची, पण कधी कधी अक्षरशः म्हणजे नुसतं चिडचिड होऊन थांबत नाही. माझ्या बाबतीतलं सांगते मी, कधी कधी रडायला सुद्धा येतं आणि ही एक फेज आहे. तर खूप जास्त तुम्हाला जर चिडचिड वगैरे होत असेल तर मी एवढंच सांगेन की थोडा वेळ घ्या आणि जरी तुम्ही त्या क्षणी रिॲक्ट झालेले असाल तर त्यानंतर तुम्ही जाऊन सॉरी नक्कीच म्हणू शकता, कारण घरातले पण समजून घेऊ शकतात किंवा फेज कुठली चालली आहे, कशामुळे काय व्हायलंय. हा प्रश्न खूपदा विचारला गेलाय बरं का, की तुला मुलगा हवा की मुलगी? तर खरं सांगू, एक असतं डोक्यामध्ये आपलं, एक पहिला मुलगा असेल तर
मुलगी व्हावी आणि जर पहिली मुलगी असेल तर दुसऱ्यांदा मुलगा व्हावा, जेणेकरून आपलं कुटुंब पूर्ण होतं. खरं तर तसं एक साचा ठोकताळा म्हणतो आपण, एक मुलगा एक मुलगी असावं असं वाटतं प्रत्येकालाच. तर तरीही मला साहजिकच आता मुलगी व्हावी असंच वाटतं. पण जरी मुलगा झाला ना तरीही तितकाच आनंद असेल, कारण ते ऑब्व्हियसली माझंच असणार आहे आणि त्याच्यावरची माया अफाट असणार आहे. तसं तर घरात प्रत्येकालाच, म्हणजे माझ्या सासरी माहेरी किंवा माझे नातेवाईक सगळ्यांना असं वाटतं की यावेळी मुलगीच व्हावी. जे काही होईल, मुलगा होऊ देत किंवा मुलगी होऊ देत, पण ते शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावं, आरोग्य संपन्न असावं, त्याचं आरोग्य चांगलं असावं, ते ठणठणीत असावं, एवढंच. बाकी जे होईल त्याच्यामध्ये आनंदी असणारच आहोत आम्ही. त्यानंतर प्रेग्नेन्सी विषयीची कुठली पुस्तकं वाचत आहेस असा प्रश्न आहे. तर या अगोदर खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, मे बी तुम्ही तो पाहिला नसेल तर पुन्हा एकदा सांगते की प्रेग्नेन्सीला घेऊन किंवा खास प्रेग्नेन्सी विषयीची माहिती एक्स्ट्रा हवी असेल तर त्या संदर्भातली 2 पुस्तकं मी जास्त रेफर करते. आणि या व्यतिरिक्त काही अडचण वाटली तर गुगल आहेच, तिकडे पण मी काही गोष्टी सर्च करते. काही टेस्ट सांगितल्या एक्स्ट्रा तर त्याविषयीची माहिती घेण्यासाठी वगैरे पण मी गुगलचा यूज करते. पण पुस्तकांच्या बाबतीत म्हणाल तर सुप्रजा फाउंडेशनचं डॉक्टर अंजली शहाचं पुस्तक आहे, तर ते मी वाचते. आणि दुसरं आहे ते बालाजी तांबे यांचं गर्भसंस्कार. व्यतिरिक्त अवांतर वाचनाचं बोलाल तर खूप सारं साहित्य आहे आणि खूप भारी लेखक आहेत. जसं की मध्यंतरी यांनी मला गिफ्ट केलेलं अस्तित्व पुस्तक जे सुधा मूर्तींचं आहे ते वाचलं. त्यानंतर बलुता आहे दया पवारांचं. स्त्रीच्या वेळी मी MPSCचं प्रिपरेशन करत होते, तर त्यामुळे मग मी 9 महिने 9 दिवस फक्त बालाजी तांब्यांचं पुस्तक कुठेतरी वाटलं तर ते रेफर केलं. पण जास्त तर मी चालू घडामोडी किंवा जे काही सिलेबसला आपल्या पुस्तकं असतात ती रेफर केलेली होती. पण वाचन तेव्हाही कायम होतं. आधीची लाईफ आणि आत्ताची लाईफ यामध्ये तुला कोणती लाईफ आवडते? तर ऑब्व्हियसली अगोदरचीच लाईफ आवडणार, कारण की म्हणजे कुणालाही त्यावेळी आपल्याला असे काही रिस्ट्रिक्शन्स नसतात की हे खायचं नाही, ते खायचं नाही, असं झोपायचं नाही, तसं बसायचं नाही, असं उठू नकोस, अशा खूप साऱ्या गोष्टी. आणि त्या आपण प्रेग्नेंट असतो तर डिपेंडन्सी वाढते, म्हणजे खूप साऱ्या गोष्टीसाठी आपल्याला अवलंबून राहावं लागतं इतरांवरती. सो ती एक गोष्ट मला थोडीशी नको वाटते. झोपताना कुठल्या कुशीवर झोपायचं इथं पासून लक्षात ठेवावं लागतं, कारण एरवी कसं असतं पालतं झोपणं असेल किंवा मग आपल्याला पाहिजे असं आपण चालतो, फिरतो, पळतो. पण प्रेग्नेन्सीमध्ये खूप साऱ्या गोष्टींवरती रिस्ट्रिक्शन्स येतात, पण तरी सुद्धा खूप गोड फेज आहे. खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि खूप साऱ्या अडचणी पण येतात आणि त्यामध्ये आपली पेशन्सची लेवल आहे ना बऱ्यापैकी वाढते. स्वतःवरती नियंत्रण पण ठेवावं लागतं. सो तीही गोष्ट इम्प्रूव्ह होते असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक फेज आपल्याला काही ना काही शिकवत असते. सो जवळपास तुम्ही पाहिलं असेल मागचे 5 महिने जास्त कुठे बाहेर गेलोच नाही. म्हणजे तिथं कोल्हापूरमध्ये सुद्धा शॉपिंगला नाही किंवा इकडे तिकडे खूप कमी, अगदी खूपच रेअरली काही गरजेचंच असेल तरच घराबाहेर पडले. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की बंधनं पडतात. पण मग प्रेग्नेन्सी राहिल्यापासून जबाबदारीने वागावं लागतं. सो माझं तर असं होतं ना की मला असं सरळ झोपायची सवय आहे. डॉक्टरांनी असं रिकमेंड केलं की तुम्हाला डाव्या कुशीवरती झोपायचं, ज्यामुळे बाळाला ब्लड फ्लो चांगला मिळतो. आणि डाव्या कुशीवर झोपलं की माझ्या डाव्या कानाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि जास्त वेळ त्या कुशीवर झोपलं की मग इथं कानाचे इथं रेडनेस आल्यासारखं किंवा थोडंसं दुखल्यासारखं होतं. पण अगोदरची लाईफ जास्त आवडते. इथं शेजारी छोटं बाळ आहे आपल्यात, पण आता इथून पुढे काही महिन्यांनंतर बाळ येणार आणि मग असाच गोंधळ असेल. सो ते पण आहे की जे आवाज किंवा व्हॉइस ओव्हर करतानाच्या गोष्टी आता कसं होणार देवालाच माहित. या पुढचा प्रश्न आहे की घरातली कामं कशी करतेस तू प्रेग्नेन्सीमध्ये वगैरे, आणि तुला बेड रेस्ट वगैरे सांगितली होती का? तर हो, घरातली कामं म्हणजे मला खूप सोपं गेलं खरं सांगायचं तर, कारण आई तिथे माझ्यासोबत कोल्हापूरला होती आणि हा प्रश्न मी कोल्हापूरला असताना काढलेला आहे. जसं मी सांगितलं की काही प्रश्न मी तिथे घेतलेले आहेत आणि इथले खालचे जे प्रश्न दिसतात ते इकडं आल्यानंतर मी ते नोट डाऊन करून घेतलेले आहेत. सो कोल्हापूरला असताना मला जर खूप व्यवस्थित वाटत असेल तर मी
चपाती, वरण भात ह्या गोष्टी केलेल्या आहेत. भाजी बनवताना ज्या दिवशी मला खूप हेल्दी छान वाटते त्या दिवशी मी भाजी फोडणीला घातली असेल, पण मेजॉरिटी खूप जास्त वेळा तरी आईनीच भाज्या बनवलेल्या आहेत. आणि माझ्या सुदैवाने आई तिथं होती. आणि जेव्हा घरच्यांना इकडच्यांना माहिती झालं की प्रेग्नेंट आहे म्हणून, तर त्यांनी यावेळी आईला जास्त दिवस तिथे ठेवलं. कारण मागच्या वेळी मी एकटीने खूप साऱ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि खूप लोड पण आलेला होता आणि काही प्रिकॉशन्स डॉक्टरांनी सांगितले होते आणि हे तिथं नव्हते, बंदोबस्तासाठी असल्यामुळे मला म्हणजे खूप जास्त त्रासदायक ठरल्या त्या गोष्टी आणि परिणाम तर तुम्हाला माहितीच आहे. तर यावेळी घरातल्या सगळ्यांनाच असं होतं की बाबा आता पुन्हा तशा काही गोष्टी घडू नयेत. त्यामुळे मग घरच्यांनी म्हणतात ना, दूध पोळलं की आपण ताक सुद्धा फुंकून पितो, तशातला प्रकार आहे. तर त्यामुळे मग खूप काळजी घेतली यावेळी आणि कसल्याही प्रकारचं म्हणजे जड काही उचलणं ह्या त्या गोष्टी तर केल्याच नाहीत. आणि घरातली कामं तर तुम्ही पाहिलीच आहेत की फरशी क्लीन करण्यासाठी सुद्धा आपण मॉप वगैरे इलेक्ट्रिकल असल्यामुळे घर क्लीन करणे हे सोपंच गेलं. आणि त्यामुळे मग मला कोल्हापूरमध्ये असताना घरातली कामं करताना बरीच मदत आईची झाली आहे. आधेमध्ये यांची मदत झाली आहे, स्त्रीने सुद्धा खूप मदत केली आहे. त्यामुळे मी एकटीने कुठलीही घरातली कामं खरं सांगू तर केलेली नाही आहेत. जी काही केले ते मला पेलतात तेवढी मला झेपतात तितकीच. आणि येस तेवढंच. आणि इकडे आल्यानंतर तर तुम्हाला माहिती आहे आई आहे घरामध्ये, बराचसा स्वयंपाक येते, आईला करण्याची आवड असल्यामुळे मग तितकं जास्त काही मला लोड नसतो. छोटी मोठी कामं मी करत असते आणि वहिनी आहे तिथं मदतीला, त्यामुळे मग तितकं हे नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आता कितवा महिना चालू आहे? तर तुम्ही जर पूर्ण ब्लॉग डेली पाहत असाल तर तुमच्या लक्षातही आलं असेल, मी कोल्हापूरवरून इकडं आल्यानंतर मला आता परत 6वा महिना लागलाय. तर आता 6वा महिना सुरू आहे. जो प्रेग्नन्सीमधलं डाएट काय आहे तर मी माझ्या एका ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे की मी सकाळी उठल्यापासून काय काय घेते काय नाही याविषयी. पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकीचा डाएट हा वेगळा असतो, कारण की प्रत्येकीची प्रेग्नन्सी वेगळी आहे आणि ती प्रत्येकाच्या ब्लड टेस्ट वगैरे डॉक्टर घेतात किंवा वेगवेगळ्या टेस्ट होतात आपल्या. तर त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये कुठल्या गोष्टीची कमी आहे त्यानुसार डॉक्टर आपल्याला आहारामध्ये काही गोष्टी इन्क्लूड करायला सांगतात किंवा काही गोष्टी घेऊ नका म्हणूनही सांगतात. सो तुम्ही डॉक्टरांचा या बाबतीत सल्ला घेतला तर जास्त चांगलं राहील. पण तरीसुद्धा मी सकाळी उठल्याबरोबर अगोदर जर खूप जास्त मळमळल्यासारखं होत असेल तर पारुषा तोंडी डिरेक्टली नाचणीची 2 बिस्किटं खाते. त्यानंतर मग आपले जे ड्रायफ्रुट्स असतात ते घेते. ड्रायफ्रुट्स घेतल्यानंतर एक थोडा वेळ जाऊ देते. त्यानंतर मग पंचामृत घेते. पंचामृत घेतल्यानंतर नाश्ता करते. नाश्ता झाल्यानंतर प्रोटीन पावडर मला डॉक्टरांनी एक दिलेली आहे तर ती टाकून मी दूध घेते. आणि तेव्हा मी 1 कपच दूध घेते, कारण 1 ग्लासभर दूध घेतले की मला भूक लागत नाही. त्यामुळे मग डॉक्टरांनी तर सांगितले की 1 ग्लास सकाळी आणि 1 ग्लास रात्री. तर मी रात्रीच्या वेळी 1 ग्लासभर केशर टाकून दूध घेते आणि सकाळी 1 ग्लास प्रोटीन पावडर टाकून दूध घेते. त्यानंतर थोड्या वेळाने मग 1 फळ खाते. त्यानंतर फळ खाऊन झालं की मग जेवण करते. दुपारचं जेवण झाल्यानंतर 2 तासांनी नारळ पाणी घेते. त्यासोबतच मला एक त्यांनी अर्जेंटा म्हणून एक हे दिलेलं आहे, विटामिन सीचं पावडर दिलेलं आहे. तर ते 1 ग्लास 1-2 तासांनी घेते. ते झाल्यास मग 4 वाजता थोडंसं काहीतरी खाते हलकं फुलकं. आणि त्यानंतर मग परत 1 फळ सूर्यास्ताच्या अगोदर घेते 5-6-5:30च्या सुमारास. मग परत दूध घेते 1 कपभर, त्याच्यामध्ये प्रोटीन पावडर टाकून. त्यानंतर रात्रीचं जेवण आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर मग 1 ग्लासभर दूध घेते. म्हणजे जेवण झाल्यानंतर 1-1.5-2 तासांनी 1 ग्लासभर दुधामध्ये केशर घालून ते दूध पिते आणि त्यानंतर मग वॉकिंग करते. अशा पद्धतीने दिवसभरात एवढ्या सगळ्या गोष्टी मी खात असते सध्या. आणि ती सध्याची काय म्हणतात काळाची गरज आहे म्हणून मग मला जास्तीचं आता तसं पण भूक लागतेच. प्रेग्नन्सी म्हटलं की भूक वाढते. आणि मध्यरात्री वगैरे जर मला खूप जास्तीची भूक जाणवायला लागली, अचानक रात्री पण जाग येते आणि भूक लागते, तर त्यावेळी मी मुठभर चुरमुरे वगैरे खाते, लाह्या. किंवा मग ते नसेल तर मखाणा वगैरे थोडासा एका वाटीत घेऊन तेवढा खाते त्याच्याने. ते नसेल तर मग शेवटी नाचणीची बिस्किटं आहेतच. तर ह्या 2-3 गोष्टी खात असते.
परत तेच डेली रिपीट असतं. हा, जेवणामध्ये मात्र चपाती, वरण, भात, कारण वरणाची 1 वाटी कंपल्सरी ताटामध्ये असायला पाहिजे प्रोटीनसाठी असं डॉक्टर सांगतात. नाश्त्यामध्ये कडधान्य, त्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आहारामध्ये आपल्या असायला हव्यात. तर आहाराचा एक सेपरेट व्लॉग आपण घेऊ, कारण हे खूप मोठं होईल की वेळ.